विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे कराळे सर आणि संपूर्ण त्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, सर्व शैक्षणिक, धार्मिक, सर्व संघटनातील सर्व मान्यवर, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करणारे माझे कार्यकर्ते, मॅनेजमेंट टीम आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा, द बुद्धिस्ट फेस्टिवल. खरंच खूप आनंद होतोय. प्रत्येक वर्ष गर्दी ही वाढतच असते. आणि बसण्याची व्यवस्था थोडी कमी होत असते. तर त्याबद्दल सर्व भीमानू यांचे उपस्थित सर्वांना मी दिलगिरी व्यक्त करतो. भीम महोत्सव म्हणजे हे सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर भीम महोत्सव ही आपली अस्मिता आहे, हे आपले स्वाभिमान आहे, ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे जेव्हा भीम महोत्सव चालू करत असताना आम्ही ज्या टायमाला ही विजय रोवली, त्या टायमाला या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये, या संपूर्ण मुरबाड विधान परिषदेमध्ये आम्हाला संपूर्ण बहुजनांना एक आणायचे होते. त्यांना एकत्र आणण्यासाठी, त्या सर्व बहुजन घटकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण बहुजन आज भव्य दिव्य या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. हे 10व्या वर्ष आहे. त्या 10व्या वर्षामध्ये आज आपल्याला कमी टाइम मिळाला आहे, कारण मधल्या काळामध्ये खूप इलेक्शन होते, सर्व घडामोडी होत होत्या. म्हणून आपण जेवढ्या लवकर कमी वेळामध्ये हा भीम महोत्सव आयोजन केलं आहे. पण भीम महोत्सव होणार जरूर होता. आमची फक्त एकच संकल्पना असते का भीम महोत्सव विचारांची देवाणघेवाण असते. म्हणून आम्ही त्या टायटलला नावच दिलं आहे, उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा. ही प्रेरणा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यातून मिळते. डोळ्यासमोर एकच लक्ष ठेवून आम्ही हे भीम महोत्सव करत असतो. आम्हाला या भीम महोत्सवचा ज्या टायमाला कार्यकर्ते असतात ते प्रचार प्रसार करत असतात. आणि प्रसार प्रचार करत असताना खूप लांब लांबना लोक येतात. मुरबाड वरून लोक येतात, कल्याण, डोंबिवली, नेरळपासूनची लोक येतात आणि उपस्थिती लावतात. का आपण जे वक्ते बोलवतो त्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या विचारांची, जर महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण केले तर ह्या नवीन पिढीला चांगले प्रेरणादायक होईल. बाबासाहेबांनी आपल्याला 3 शब्द दिले: स्वतंत्रता, समता आणि बांधिलकी, बंधुत्वाची बांधिलकी दिली. आपण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चाललो पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे नव्हते. आज पण कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
कोलंबे इथे शिकण्यासाठी मदत केली. बाबासाहेबांची एवढी परिस्थिती नव्हती, पण बाबासाहेबांची त्यांना क्षमतेची सामर्थ्याची जाणीव झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे का, 5वीतला विद्यार्थी आज उंबरठ्याच्या बाहेर बसून अभ्यास करतो. एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उंबरठ्याच्या बाहेर अभ्यास करत होते 5वीला असताना, आणि त्या टायमाला इंग्रजांचं राज्य होतं. एके दिवशी इंग्रज या शाळेच्या इन्स्पेक्शनला आले आणि त्यांनी सर्व मुलांना विचारलं. सर्व मुलांना प्रश्न विचारल्यानंतर वर्गाच्या आत बसलेल्या विद्यार्थ्यांना एकाला सुद्धा प्रश्न येत नव्हते. उंबरठ्याच्या बाहेर माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले होते आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ते देत होते. उंबरठ्याच्या बाहेर बसलेले माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व त्या प्रश्नांचे उत्तर देत होते. त्यात आम्हाला त्या इंग्रज सरकारने विचारला, त्या सरांनी विचारला, तर सर तुमच्या या शाळेची जी इज्जत जी राखली त्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेल्या मुलांनी राखली. ते इंग्रज बाबासाहेबांच्या समोर गेले आणि बोलले, तू सर्व प्रश्नांची उत्तर देतो, तुझं नाव काय? तर बाबासाहेबांनी सांगितलं, माझं नाव भिवा रामजी आंबेडकर. मग बोलले का तुम्ही हे सर्व प्रश्न चांगल्याप्रमाणे दिले, आम्हाला एक शेवट प्रश्नाचं उत्तर तू दे. भिवा म्हणाले, येस सर. आणि भिवाला प्रश्न विचारला, या पृथ्वीवरचा सर्वात लांबचा ग्रह कुठला? तर बाबासाहेबांनी मान खाली घालून डोळ्यात पाणी आणून त्यांनी त्या इंग्रजाला उत्तर दिलं, तर सर्वात लांबचा ग्रह तर मला माहित नाही, पण सर्वात लांबचा त्या खोलीमध्ये असलेला पाण्याचा माठ ते माझ्यासाठी खूप लांब आहे. कारण त्या पाण्याच्या माठाला सुद्धा मी हात लावू शकत नाही. मानवतेचा जो धर्म आहे त्या धर्मासाठी पाण्याचं माठ जे आहे, या पाण्याच्या माठाला हात लावू शकत नाही. त्यात आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनात निश्चय केला, आपण चांगलं शिकलो पाहिजे. इतका अन्याय झाला, अत्याचार झाला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाऊन कोलंबे येथे शिकून आपल्या काळजाचं पाणी करून त्याची शाही करून हे दिल्लीचं तख्त हलवून आपल्याला संविधान समर्पण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ज्या कोलंबिया विद्यापीठामधून ते शिकून आले, तिथलाच एक निग्रो इसम त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकला आणि तो सांगतो तर त्या व्यक्तीचं नाव बराक ओबामा. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं नेतृत्व केलं आणि तो सांगतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी प्रेरणा घेऊन मी शिकलो. आणि तेच बराक ओबामा कोलंबियाच्या विद्यापीठाच्या वेशीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला आणि त्याच्या खाली लिहिलं, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ज्याला उंबरठ्याच्या बाहेर बसवलं शिक्षणासाठी, आज त्याच अमेरिकेचं जे विद्याचा सागर आहे त्या विद्येच्या सागराच्या वेशीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. कोई चीख कर कोई चिल्ला कर गया, इस दुनिया से सबक सीख कर गया.
कोई चीख कर, कोई चिल्ला कर गया। इस स्कूल से जिंदगी का सबक सीख के गया। एक लड़का स्कूल के बाहर बैठकर भारत की तकदीर लिख कर चला गया। भारताची तकदीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला, अरे त्या महाडच्या चवदार तळ्याचं पाणी हजारो लोक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चवदार तळ्यावर गेले। प्रश्न पाण्याचा नव्हता, प्रश्न माणुसकीचा होता। आणि त्याच दिवशी माझ्या समाजाला समजलं तर हक्क मिळत नाही, तो मिळवला जातो। घेऊन ह्या बहुजनांना नेहमीच विचार प्रेरित करत असतात। आम्हाला कधी असं वाटत असतो का एखाद्यावर संकट आलं, त्या संकटासाठी सर्वांनी एकत्र येऊन उभे राहिलं पाहिजे। काही समाजामध्ये नाटा असतात। तुकाराम महाराज म्हणतात ना, देऊ काशीची लंगोटी, नाठाल्याच्या माती हाणू काठी। तुकाराम महाराजांनी सांगितलं, जर नाठा असेल तर त्याच्या सुद्धा माती काठी आणू। खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये तुम्हाला माहित असेल का, हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ह्या आपल्या बदलापूर गावामध्ये होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आणि आपल्या सर्वांना माहित असेल तर हे ते 100वे वर्ष आहे। हे 100वे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या बदलापूरला येऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णकृती पुतळा आहे। या उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। त्या उल्हास नदीच्या काठावर डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक आहे। बदलापूर गावाच्या इथे बिरसा मुंडांचा पुतळा आहे आणि आता कात्रप इथे जे छत्रपती शंभू राजांचा पुतळा होणार आहे। खऱ्या अर्थाने हा संपूर्ण बदलापूरमध्ये हा महापुरुषांचे जेव्हा पुतळे होतात तर आपण आपल्या नवीन पिढीला नेहमी त्यांचे विचार प्रेरित करत असतो। ह्या महापुरुषांनी, या क्रांतिकारांनी आपल्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी काय केलं। आपण सुद्धा आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे। आपण म्हणतो ना, पुत्र ऐसा तर त्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र ऐसा होवा कि त्याचा तिन्ही लोकी झेंडा। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। अरे जिजाऊने आपल्याला 2-2 सुपुत्र दिले, 2-2 छत्रपती दिले। या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि हे संपूर्ण पुतळे ह्या बदलापूर शहरामध्ये आमदार किसन कथोरे साहेब ह्या संपूर्ण पुतळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांचा अनावर करत असतात। मी आमदार किसन कथोरे साहेबांना एवढं सांगेन की साहेब, ही संपूर्ण बदलापूर शहर, ग्रामीण मुरबाडची जी बहुजन आहेत हे तुम्हाला कधीच विसरणार नाही, कारण तुम्ही ह्या महापुरुषांचे विचार इथं प्रेरित केलेत। अरे दलित दलित करते हो, दलित दलित कहते हो। अरे उस दलित ने, वो दलित देश की शान है। ऊंच नीच दलित कहते हो, वो देश की शान है। अरे उस दलित ने ही संविधान लिखा है। म्हणून ह्या दलित उच्च नीच ह्या भागाला दलित बोलता, पण ह्या दलितांनीच हे संविधान लिहिलेलं आहे। त्याच्यावर संपूर्ण ही जनता कामकाज करू शकते।
खऱ्या अर्थाने आज एवढ्या मोठ्या संख्येत आपण उपस्थित राहिले तर खूप खूप धन्यवाद. ह्या संपूर्ण भीम अनुयायीमध्ये मला एक व्यक्तीची कमतरता वाटते, ती म्हणजे आपले राजेश सोनवणे. आता मधल्या काळामध्ये त्यांचं निधन झालं, पण तो व्यक्ती हा समोरच्या सर्व पब्लिकच्या समोर दिसला असता. असे आपले कार्यकर्ते, आपल्या जीवाभावाचे लोक जातात तेव्हा खूप वाईट वाटतो. मी कुठेही असलो तर सर्वप्रथम मी समाजाचा आहे आणि समाज माझा आहे. बघा, समाजाच्या प्रती काही आपले विद्यार्थी आहेत, बाहेर गावी जाऊन शिकत असतात आणि शिक्षणाचा वापर समाजाप्रती करत असतात. असेच आमचे सुबोध नाना मोरे यांच्या मुलांनी एक ॲप काढलाय, ॲप ब्लू पॅन्थर. म्हणजे तुम्हाला भारतातली नव्हे तर संपूर्ण जगाची माहिती तिथे मिळेल. असा ब्लू पॅन्थर नावाचा ॲप काढलाय. जरा लाव रे ती व्हिडिओ. आहे का व्हिडिओ? आहे, जरा बघून घे. व्हिडिओ बघ कसे दुनियेला जोडणाऱ्या या डिजिटल जगात आपण आपल्याच लोकांपासून दूर झालोय का? सादर करत आहोत ब्लू पॅन्थर ॲप, आपल्या समाजासाठी एक हक्काचं घर, जिथे तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडू शकता, ओळखीचे चेहरे शोधू शकता आणि एकत्र येऊन प्रगती करू शकता. कारण जेव्हा आपण जोडले जातो तेव्हा आपण फक्त बोलत नाही तर आपण यशस्वी होतो. ब्लू पॅन्थर, आपली माणसं, आपली प्रगती, आपल्या हक्काचं ठिकाण. सादर करीत आहोत बीट्स. या विभागात आपल्याला धन्यवाद सुबोध. समाजाप्रती विद्यार्थी असतील तर असे ॲप काढून समाजाच्या प्रती ह्या जगामध्ये काय काय चाललंय, ह्या जगामध्ये आपल्याला कुठली मदत हवी आहे, ह्या जगामधले काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या ॲप द्वारे मांडू शकता. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जाता आता एवढं सांगतो का समाजाने, मी नेहमी सांगत असतो माझ्या कार्यकर्त्यांना, काही लोक माझ्यावर टीका करत असतात किंवा मला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना एकदाच सांगतो का मी शांत बसन पण माझा समाज शांत बसणार नाही. निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे. खरंच समाज हा माझ्या नेहमी सुखात दुःखात माझ्या बरोबर असतो. आज या समाजाच्या प्रती या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईनी आपल्या घरामध्ये 4 नगरसेवक आहेत.
तर ती केवळ पुण्याही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पुनश्च एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी माझ्या समाजाला नेहमीच नतमस्तक होतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराज. धन्यवाद प्रवीण भाऊ राऊत. अत्यंत सुंदर या ठिकाणी त्यांचं मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांचे विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि हा या ठिकाणी कार्यक्रम खरं तर बहुजन विचारांचा आहे. आणि आज या ठिकाणी अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण स्थानबद्ध व्हा. नुकताच या ठिकाणी सन्माननीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे गटनेते सन्माननीय शरदजी तेली साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. आणि या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळण्या अगोदर या ठिकाणी कुमारी रित्वी उमेश राऊत या महोत्सवाबद्दल या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना भीमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सव नात्याचा, बहुजनांच्या विचारांचा. आज आपण इथे एकत्र आलो आहोत ते फक्त उत्सव साजरा करण्यासाठी नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना उजाळा देण्यासाठी आलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर समानता, स्वाभिमान आणि शिक्षणाचा अमूल्य संदेश दिला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देतो. भीमोत्सव म्हणजे कार्यक्रम नाही, तो स्वाभिमानाचा उत्सव आहे, तो समानतेचा संदेश आहे, तो परिवर्तनाची ज्योत आहे. आपण जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान म्हणजे समान हक्क, पण त्या हक्कासोबत जबाबदारी देखील येतात. समाजात बंधुता, शांतता आणि न्याय टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. चला, भीमोत्सव निमित्त आपण एक संकल्प करूया. शिक्षण घेऊ, स्वाभिमानाने जगू आणि समाजातील अन्याय विरुद्ध आवाज उठवू. आमचं रक्ताने आमची माती सांगतं, आमचं रक्ताने आमची माती सांगतं. जर स्वाभिमानात धक्का लागला तर त्याला उभा फडायचा. मग तो जंगलाचा राजा का असेना, मग तो जंगलाचा राजा का असेना, नाहीतर कोणत्या बाबाचा इतिहास का असेना. इथंच मी थांबते. जय भीम, जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माझे बाबा प्रवीण भाऊ राऊत यांच्यामुळे आज मला इथं बोलण्याची संधी भेटली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमो बुद्धाय. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋत्वी राऊतसाठी. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय. या वयात देखील आपण पाहतोय त्यांचे विचार अधिक उत्तम आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी मान्यवरांचा काही विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. या आपण लगेचच जाऊया. आमचे या कार्यक्रमाचे निवेदक संतोषजी रत्नबागी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. भरभरून प्रेम आपण या कार्यक्रमाला देत आहात. जर एकदा पुन्हा एकदा त्याच जोशात आपण म्हणणार आहोत, विश्वरत्न बोधिसत्व प्रकांड पंडित महामानव अर्थशास्त्रज्ञ मानवी वंशशास्त्रज्ञ श्री उद्धारक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी